सरकार सिन्नर मध्ये पहिल्यांदाच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस। आपण कमीत कमी टक्क्यामध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो। आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त 1 रुपया चार्ज लागत नाही। तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिलं जातं। आपल्या महाराष्ट्र राज्यात 14 शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून। कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल 10,000 प्लस समाधानी ग्राहक आहेत। कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस सिन्नर शहरातील शेळके गल्लीत आदेश बाबा ग्रुप सिन्नरच्या वतीने मागील आठवड्यात सिन्नर ते श्री क्षेत्र मडी असा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याचेच औचित्य साधत सिन्नर नगरपालिकेच्या नगरसेविका सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, विष्णू उबाळे, ज्ञानेश्वर उबाळे यांच्या पुढाकाराने व शहरातील अनेक नाथभक्त यांच्या सहकार्याने भव्य महाप्रसाद भांडारा व महाराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्ध नाथगायक आकाश शिंदे यांचा नाथभक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला। अतिशय मनमोहून टाकणारे हे क्षण होते। लहान मोठे तसेच वयस्कर मंडळीही रात्री 12 वाजेपर्यंत जागेवरून न हलता मनसोक्त या कार्यक्रमाचा आनंद घेत होते। यावेळी श्रींची षोडोपचार पूजा तसेच अभिषेक मान्यवर यांच्या हस्ते पार पडला। सिन्नरकर हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते। सिन्नर शहरात पहिल्यांदाच आकाश शिंदे यांचा हा कार्यक्रम पार पडत असल्याने अनेक नाथभक्त आनंदाने या कार्यक्रमासाठी जमले होते। सुमारे 2 ते 3 हजार लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावल्याने हा कार्यक्रम अधिकच सुंदर झाला। SN न्यूजसाठी समाधान आव्हाड। आज या ठिकाणी शेळके गल्लीमध्ये नाथांच्या गाण्यांचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला। ज्याचं म्हणजे दिल्लीचा समारोपाचं नियोजन या ठिकाणी राहुल भाऊ यांनी केलं होतं। आज या सांगता सोहळ्याचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सांगता सोहळा साजरा झाला आणि आज या ठिकाणी महाराजाचे नावाजलेले गायक आकाश भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचं पंचमुक्त सर्व प्रेक्षकांनी केलं आणि यापुढील असंच कार्य राहुल भाऊ चव्हाण यांच्या हातून होत राहावं एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असंच कार्य होत राहावं। लाडके विष्णू भाऊ उबाळे उर्फ सोनालीताई सुवर्णाताई ज्ञानेश्वर उबाळे नगरसेविका यांनी उपस्थित केलेला कार्यक्रम व मला मार्गदर्शन दिलेलं त्यांचा आशीर्वाद तोच माझा नाथांचा आशीर्वाद म्हटला जातो।